ये कॉंग्रॅच्युलेशन्स. E5 LH E5 D Sport. मित्रांनो नमस्कार. पुन्हा एकदा समर्प या आम्ही स्टुडिओमधून सायकल स्टुडिओमधून तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. आज आपण इथे खास संध्याकाळी 6:30 वाजता जमलो आहे. चिन्मयची नवीन सरप्राइझिंग स्पेशलाइजची सायकल आज इथे आपण बॉक्स ओपन केला आहे. सो आता आपण या स्पेशलाइजच्या स्पेशल सायकलबद्दल मयुरेशला विचारूया. हाय मयुरेश. हॅलो, गुड इव्हनिंग. तर ही जी बायसिकल जी आहे स्पेशलाइज E5 LH D Sport, हे जे मॉडेल जे आहे हे रोड बाईक आहे. आणि याच्याकरता जर ह्या फ्रेममध्ये जर एक बघितलं तर या फ्रेमला टिएग्राचा ग्रुप सेट दिलेला आहे. त्याचबरोबर या फ्रेमचं टोटल वेट आहे 9.5 kg. त्याचबरोबर याला पुढे म्हणजे फ्रंटला 2 आणि मागे 10चं स्प्रॉकेट दिलेलं आहे. आणि ह्या सायकलला म्हणजे वेट एवढं लाईट दिलेलं आहे तर चिन्मयचं स्वतःचं वेट एवढं लाईट आहे तर मला वाटतं चिन्मय रॉकेटसारखा आता जाईल याच्यावर. पण बी सेफ. आणि कारण रोड बाईक आहे त्याच्यामुळे त्याच्या पॅरेंट्सची पण परवानगी घेऊन त्यालाही या क्षेत्रात करिअर करायचं आहे. म्हणून त्यांनी हा चॉईस जो अत्यंत बेस्ट चॉईस त्यांनी निवडलेला आहे. तर त्याला सर्वप्रथम कॉंग्रॅच्युलेशन. काँग्रेस चिन्मय. Thank you so much. This is an aggressive geometry. This bicycle has hydraulic disc brake. So total group set is from Tiegra. This is a Tiegra group set. 2x10. 2x10. ओके. टायर्स पण एकदम स्पेशलाइजचे टायर दिलेले त्याला. This is basically premium alloy. प्रीमियम अलॉय. प्रीमियम अलॉय फ्रेम. इथे जॉईंट्स बघा म्हणजे तुम्हाला जरा सुद्धा कुठे त्याच्यामध्ये हायड्रोफॉर्म टेक्नॉलॉजी. हायड्रोफॉर्म टेक्नॉलॉजी. ओके. टोटल वेट 9.5 kg आहे. ओके. मस्त. इंटरनल केबल राउटिंग. सो या सायकलला क्विक रिलीज सिस्टम नाही आहे, ह्याला थ्रू एक्सेल सिस्टम आहे. जबरदस्त. थ्रू एक्सेलनी व्हील एकाच ॲक्सिसमध्ये फिरतो म्हणजे त्याच्यामध्ये मुवमेंट येत नाही. प्रॉपर एका ॲक्सिसमध्ये ते सर्किट होतं. सो चिन्मय तुझं खूप खूप अभिनंदन ह्या मस्त सायकलसाठी. सो मला सांग तू इथपर्यंत कशा प्रकारे पोहोचलास? 10-20 करायचो पण नंतर हळूहळू वाढत गेलं. मी माझी पहिली सायकल रोड सायकलिंगमध्ये आलो. ट्रायबन RC100 फ्लॅट बार होती ती घेतली. नंतर चालू झालं 100 इथे तिथे राईडला करायला लागलो. लोकांना भेटलो नवीन. नंतर काय आलं की लोक 300 400 600 BRM वगैरे पण असतं. पण BRM वगैरे तरी मी करू शकत नाही अजून 2 वर्ष 18 कंप्लीट झाल्यावरती. पण आता सध्या येऊरला एक चॅलेंज पण होतं समर्थ आम्हीचं, त्याच्यातसुद्धा मी फर्स्ट आलो आहे 46 लूपसोबत. आणि अजूनसुद्धा मी घोडबंदर सायकलिस्टसोबत 300चं 250 JRM होती तेव्हा पण मी 300 किलोमीटर नॉनस्टॉप हे सायकलिंग केलं आहे 12 तासांमध्ये वगैरे तेवढ्या टाईममध्ये. त्याच्या आधी पण चालू होतंच पण आता मला वाटलं सायकलिंगमध्ये पुढे जावं जास्त. आणि माझी RC100 बिगिनरसाठी ठीक होती. ही पण एंट्री लेवलच आहे, जास्त हाय एंडमध्ये आहे पण ती माझी चांगलीच होती. त्याच्यावर मी बोललो आता अपग्रेड करायचा टाईम आला आहे म्हणून सायकलिंगमध्ये जर पुढे जायचं असेल तर मी स्पेशलाइज घेतली आहे. ही सायकल घेण्यामध्ये खूप लोकांचा हात आहे. खूप लोकांना विचारलं मी. आपले मयुरेश सर त्यांना सगळ्यात पहिला धन्यवाद. त्यांनी पूर्ण गायडन्स दिला आहे मला. ही सायकल कशी आहे काय आहे ह्यांनी दाखवलं मला. ही ठाण्यामधली ही सायकल पहिलीच आहे स्पेशलाइज. त्यांनी मला एका दिवसामध्ये ती आणून दिली. म्हणजे मी काल रात्री ऑर्डर केली आहे, आज संध्याकाळी मला ते डिलिव्हरीसुद्धा देत आहेत. एवढ्या लवकर म्हणजे कमालच आहे. सो चिन्मय मला सांग तुला आता ह्या सायकलने अजून कुठल्या कुठल्या स्पर्धेमध्ये भाग घ्यायचा आहे किंवा तुझं फ्युचर प्लॅनिंग थोडंसं मला सांग. ही सायकलनी माझी आता पहिली रेस जी मेमध्ये कुंभारली घाट आहे त्याचं मी रजिस्ट्रेशन केलं आहे, त्याच्यात मी पार्टिसिपेट करतो आहे.
ह्या सायकलनीच मी ट्राय करणार आहे ती रेसमध्ये जेवढं माझा बेस्ट देता येईल तेवढं सध्या. आणि 2 वर्ष मला आहेत अजून 18 व्हायला, तोपर्यंत मी माझा बेस पूर्ण मजबूत करून घेणार आहे, ह्याच्यावरती प्रॅक्टिस करून घेणार आहे, जे जास्त काय पुढे प्रॉब्लेम व्हायला नको. तर माझं पुढे प्लॅनिंग म्हणजे BRM, अल्ट्रा सायकलिंग, असं जास्त इव्हेंट हिमालयनचे वगैरे, तसे इव्हेंट आयर्नमॅनसुद्धा, असे माझे इव्हेंट करायचं आहे प्लॅनिंग. किंवा जर स्टेट नॅशनलला जाता आलं तर तिथेसुद्धा मी जाणार आहे, असं माझं प्लॅनिंग आहे या सायकलसोबत. म्हणून माझा बेस मजबूत करायला मी ही चॉईस केली आहे. माझं प्लॅनिंग आणि टाईम ट्रायलला जायचं पण आहे TTसाठी. सो चिन्मय, तुला पुन्हा एकदा खूप खूप शुभेच्छा. आणि मयुरेश सर, तुम्ही अशा प्रकारे छानशी सायकल निवडून दिलीत चिन्मयला, त्याबद्दल तुमचं देखील अभिनंदन. अशाच प्रकारे सायकलिंगला सपोर्ट करत जा आणि सायकलिस्टला मदत करत जा. थँक्यू. एक अनोखा उपक्रम या स्पेशलाइजच्या सायकलच्या निमित्ताने सायकलिंग आणि जे आपलं पर्यावरण आहे याची सांगड घालण्यासाठी, कारण सायकलिंग हे पर्यावरण जपण्याचं एक माध्यम आहे, त्यामुळे आता आपण आजपासून या सायकलच्या पासून आपण असं ठरवलं आहे की प्रत्येक सायकलला आपण एक वृक्ष भेट देणार आहोत. सो आता आपण चिन्मयला एक वृक्ष भेट देतोय. बघूया वजन, बघू वजन. चल चल, एकच हाताने उचलतोय तो डायरेक्ट. आईच्या गावात हे बघ काय वजनच नाही सायकलला. मंडळी, आपल्या चॅनलवरच्या सायकल लवर प्लेलिस्ट मधले सायकलिंगची प्रेरणा देणारे 100 पेक्षा जास्त व्हिडिओज तुम्ही बघू शकता.